नमस्कार मंडळी, आज आलेलो रायगडला सर्व फॅमिली सोबत. फुल गर्दी आहे, गर्दीच गर्दी बघा, फुल गर्दी आहे. आज व्हिडिओ करायला चान्सच नाही, कारण का आपण मध्ये जाऊन पण फायदा नाही. आमचे भाऊजी तू हाय कर दमलाय तू, देऊ रागात बघतोय. शिरकाईचं मंदिर आहे इथे, फुल गर्दी आहे. गर्दी बघा, फुल आज गर्दी आहे. आज फुल गर्दी आहे. काल नंतर व्हिडिओ काढायला भेटली नाही, कारण काळोख होता ना. त्याला खाली काढायला भेटली. आता तिकडे जाऊन सगळे काय खतरनाक सीन आहे बघा, काय खतरनाक सीन आहे. चला आता पुढे आता दाखवतो. नाही पाणी टंचाई निर्माण होते. पाकिस्तानच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जा, पाण्याची व्यवस्था. त्याला गंगासागर का म्हणतात? त्यानंतर राज्याभिषेक 6 जून 1674 राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा भट्ट आले होते आणि त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं. पण राज्याभिषेक करून जे काही पाणी राहिलं त्या तलावामध्ये सोडून दिले, त्याला गंगासागर म्हणतात. मग याच्यावरती एक कविता आहे, यांच्या आल्या ताऱ्यामध्ये आणि 7 समुद्रांचे पाणी जलही आणि तीर्थांचे किरण नावत आहे. रायगडाच्या चारी बाजूला सह्याद्री पर्वत आहे, पण गडाला कोणताही पर्वत कनेक्ट नाही. रायगडावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो. या चौथऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. 1680 हनुमंत जयंती वार शनिवार, हनुमंत जयंती दुपारी 12 वाजता या चौथऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर त्या दिवशी राजाने याच ठिकाणावर 1680 शेवटचा श्वास सोडला. औरंग्याचा मावळा औरंगाबादच्या बाबतीत ढोक रायगड किल्ले. शत्रूला सुद्धा आनंद झाला नव्हता, त्या शत्रूला सुद्धा दुःख झालं. त्या टायमाला सिंहासनावरून उठून गुडघ्यावर बसून म्हणतोय, के खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला म्हणजे परमेश्वरा, तुझ्या मंदिराचे दरवाजे उघडे ठेव. ज्याने बाईची आई ओळखायला शिकवली, ज्याच्या धर्मात नाही एक माणूस शिवाजी तुझ्यापाशी. शत्रूने सुद्धा आपल्या राजाची मरण प्रत्येकाला हो, असं मरण येऊ नये की आपल्या राजांच्या अग्नी द्यायला त्यांची असू सुद्धा
छत्रपती संभाजीराजे आणि राजाराम महाराज लहान राजांच्या देवीला येणार कोण? आता आपण आलोय बाजारपेठमध्ये. हा बघा, हा पुन्हा बाजारपेठ आहे. काय गर्दी झाली कुठे इकडे काय? तसंच खाली बघतात ना बाजारपेठ. थांबलेले का तुम्ही?